AV9 मराठीचं मी सहर्ष स्वागत करतो. मी डॉक्टर KN पाटील, पाडळी खुर्द जिल्हा परिषद क्रमांक 42मधून जिल्हा परिषद मी लढवत आहे. आजच छाननी होऊन आपला अर्ज पण वैध ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष या पदावरती विविध घटकापर्यंत पक्षाची कामं करून सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर पूर्वी आमचे आदरणीय नेते PN पाटील साहेब यांना आजही मानवंदना करून त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो आणि काँग्रेसमध्ये गेली 10 वर्षे काम केली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 4 वर्षे केली. आज भारतीय जनता पार्टीने हे काही गोकुळच्या राजकारणाच्या आडवे येत असल्यामुळे माझ्यासारख्याचा बळी दिल्याने मी काही कारणास्तव निर्णय बदलून घेऊन आज जिल्हा परिषद लढवत आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आणि सुंदर आहे. माझ्या पाडळी खुर्द मतदारसंघ हा नवीनच निर्मिती झालेला आहे. पूर्वी हा जो मतदारसंघ आहे पाडळी खुर्द, या मतदारसंघाची रचना नवीन झाल्यामुळे ह्याचा मला गणपती उत्सवपासून गणेश उत्सवपासून ते आज तारखेपर्यंत त्याचा अभ्यास करून विविध घटकांचा अभ्यास केला. या घटकाचा गेली 27 वर्षे कोगे गावातील रस्ता, त्यामध्ये आमदार आलेत, बाकीचे प्रस्थापित नेते आलेत, त्यामध्ये पंचायत समिती सभापती आले, बाकी सगळी पदं भूषवली. पण कोगेसारखा इतका 4500 म्हणजे 4500 लोकसंख्या असलेल्या गावाचा विकास सुरुवात कोणी केली नाही. त्याची सुरुवात करायची संधी आम्हाला मिळाली आणि खिशातून 15 लाख रुपये निधी घालून त्या रस्ता चालू केला आणि त्या कोग्याला आमदार जागे झालेत आणि 60 लाख रुपयाचा निधी आमदारांनी लावला. अशा समस्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या आहेत. या पद्धतीच्या समस्या जर अभ्यास केला तर प्रत्येक गावामध्ये एक वाचनालयाची गरज आहे. सुंदर शाळांच्या इमारती खराब झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदाचा प्रचंड प्रमाणात निधी वापरला गेलेला आहे, पण शाळेमध्ये कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही आहे. लोकांना आज भावनिक करून एक अध्यात्माकडे वळवण्याचा जो काही ट्रॅक नॅशनल लेवलला केला जातो आणि हा नॅशनल लेवलचा ट्रॅक त्यांना कसं भावनिक अडकवून आम्ही किती चांगला आहे आणि विकास आम्ही किती चांगला करतो, हा राजकीय पक्षांचा डावपेच आहे. ह्यामध्ये काँग्रेसमध्ये आम्ही ज्यावेळी तळागाळातले शाहू फुले आंबेडकर यांनाचा जो बहुवंचित घटक आहे, त्यामध्ये सर्व घटकाची माणसं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीला मान देणारी माणसं आहेत. त्यांचा जर अभ्यास केला तर या प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रत्येक गावामध्ये 13 गावामध्ये प्रामुख्याने वाचनालय आणि शाळा दुरुस्तीचा मोठी समस्या दिसत आहे. ही पहिली सोडवल्यानंतर गेली 30-40 वर्षे सडोलीसारख्या गावामध्ये त्या महादेव मंदिर जे आहे त्याचा भावनिक आधार घेऊन लोकांना भावनिक केलं जात होतं आणि ते मंदिर बांधतो, मी निवडून आलो की मंदिर बांधतो, तर सांगायला स्वाभिमान निर्माण होतो. स्वतःच्या खिशातले 30 लाख रुपये घालून आम्ही महादेव मंदिर बांधण्याचा निश्चय केला आणि ते आज जीर्णोद्धार